तर भोंदू अशोक खरातच्या घरावर अजूनपर्यंत बुलडोझर का नाही चालवला असा सवाल काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय। खरातच्या फरार पत्नीला शोधून तुरुंगात डांबलं पाहिजे असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी मोहम्मदच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आणि यावरून यशोमती ठाकूर यांनी हा सवाल केलाय। परतवाडा प्रकरण हे घृणास्पद आहेच आहे, या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली। काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की एसआयटी इथे स्थापन झाली पाहिजे। परतवाड्यामध्ये जे प्रकरण झालं ते अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांबली पाहिजे। आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। जे जसं भाईंनी विधान परिषदेत म्हटलं होतं की खरात कोणाकोणाच्या घरात, तर कोणाकोणाच्या घरात हेही शोधून काढलं पाहिजे। परतवाड्याच्या प्रकरणामध्ये एसआयटी दाखल झाली पाहिजे।